मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून कयानींना फसवणारे 6 जणांना गजाआड करण्यात आले. कॅम्प परिसरात प्रसिद्ध असलेल्या कयानी बेकरीचे भागीदार सोहराब होरमजदियार कयानी यांच्या बंगल्यात घुसून सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना 21,03,000 गंडा घालणाऱ्या 6 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. निलेश सत्यवान सोनवणे, मनीष मोहनलाल ओझा, सुनील बंडू कसबे, प्रमोद देवचंद राठोड, राजेश लक्ष्मण शिर्के आणि अतुल परशुराम पाटणकर अशी त्यांची नावे आहेत. कयान यांनी या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश आणि रुपेश हे दोघे भाऊ असून ते कयानी यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कामाला होते. अलीकडील काळामध्ये निलेशने काम सोडले. त्याने ठेकेदारी सुरू केली होती. रुपेश हा सुद्धा कयानी यांच्याकडेच कामाला होता. सुनील कसबे हा मुंबई पोलीस दलामध्ये शिपाई म्हणून कामाला आहे, तर ओझा लोणावळ्यात इस्टेट एजंटचे काम करतो. राठोडने त्याला आपण स्वतः सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले आहे. निलेशने सध्या पैशांची गरज होती असे म्हणले. त्यामुळे आरोपींनी आपापसात संगनमत करून कट रचला. तो कयानी यांच्या घरात सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासून घुसण्याचा आणि त्यांना लुटण्याचा. ठरल्याप्रमाणे आरोपी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कयानी यांच्या गुलटेकडी येथील बंगल्यात घुसले. त्यांनी आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यामुळे तुमचे हात हवाला रॅकेटमध्ये असल्याचे सांगून आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या पैशांची मागणी केली. त्यावेळी कयानी यांनी आरोपींना 21,03,000 रुपये दिले. सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास आरोपी स्कोडा गाडीतून पसार झाले. मिक्ता 2013 पुरस्कार वितरण सोहळा मकाऊ येथे रंगणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिली. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात म्हैसकर मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अवॉर्ड्स 2013ची पहिली फेरी आयोजित करण्यात आली आहे. मिक्ता 2013 या पुरस्कारासाठी नामांकने म्हणून निवडण्यात आलेले 10 चित्रपट आणि 10 नाटके या पहिल्या फेरीत दाखवण्यात येणार आहेत. येत्या 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तर पुरस्कार वितरण सोहळा मकाऊ येथे रंगणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिली. मिक्ता पुरस्कारांचे हे सलग 4थे वर्ष आहे. 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चित्रपट विभागाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते 1 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता कोथरूड येथील सिटी प्राईड येथे होईल. तर नाट्य विभागाचे उद्घाटन याच दिवशी ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मिक्ताच्या सल्लागार समितीचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे, चंद्रकांत कुलकर्णी, कॅलिक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सोमाणी, प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, प्रसाद कामत आदी उपस्थित होते. म्हैसकर फाउंडेशनच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा गेल्या अनेक वर्षांपासून होत असल्याचे मांजरेकर यांनी स्पष्ट केले. पुरस्कारांच्या पहिल्या टप्प्यात 72 मैल एक प्रवास, आजचा दिवस माझा, अनुमती, आयना का बायना, बालक पालक, धग, दुनियादारी, इन्व्हेस्टमेंट, प्रेमाची गोष्ट आणि टाइम प्लीज हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तर नाटक विभागात ड्रायडे, डू अँड मी, एकदा पाहावे न करून, फॅमिली ड्रामा, गेट वेल सून, प्रपोजल, सुख म्हणजे नक्की काय असतं, सुकांत, ठष्ट आणि उणे पुणे एक शहर यांचा समावेश आहे. यापैकी अंतिम नामांकनासाठी 3 चित्रपट, 3 नाटकं यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी चित्रपट विभागात किरण शांताराम, सतीश आळेकर, संजय मोने, गिरीश जोशी हे, तर नाटक विभागासाठी वंदना गुप्ते, उपेंद्र लिमय आणि सुहास जोशी हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि डॉक्टर दाभोळकरांच्या मारेकरांना अटक करावी या मागणीसाठी FTIIच्या विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी मध्यस्थी करून पोलीस आयुक्तांकडून परवानगी घेतल्याने FTII ते ओंकारेश्वर पूल या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. जय भीम कॉम्रेड या माहितीपटाच्या स्क्रीनिंग वेळी FTIIच्या विद्यार्थ्यांनी वादग्रस्त कपिल कला मंचचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप FTIIच्या विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी FTIIच्या प्रवेशद्वारावर इन्कलाब जिंदाबाद, आझादी चाहिए अशा घोषणा देत पथनाट्य करून निषेध केला. पोलिसांचा आदेश मोडल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रभात रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांनी दिला होता. त्यामुळे कायदा हाती घेऊन मोर्चा न काढण्याचे आवाहन संचालक DJ नारायण यांनी विद्यार्थ्यांना केले. मात्र मनोहर यांनी आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याशी संवाद साधून मध्यस्थी केल्याने अखेर मोर्चाला परवानगी देण्यात आली. कंपनीच्या भागीदारांना मान्य यांच्या आशीर्वादामुळे काम मिळालं आहे असा आरोप सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उभारलेल्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम प्रकल्पाचे काम PPP तत्वावर पोलस्टार वॉटरफ्रंट कन्सोर्टियम कंपनीला दिले. मात्र कंपनीच्या भागीदारांमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या ज्ञाती कंपनीचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ITS प्रणाली राबवताना विशेष आकाराच्या नावाखाली दंड वसुलीचे अधिकार स्थायी समिती आणि मुख्य सभेने खासगी ठेकेदार कंपनीला देण्यास मान्यता दिली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीसाठी 200 रुपये आणि 4 चाकीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंड वसुलीचा अधिकार पोलस्टार या ठेकेदार कंपनीला दिला आहे. मात्र या कंपनीच्या संचालक मंडळावर प्रशांत गंगाखेडे, तेजावंश, शाळीग्राम ज्ञाती आणि आलोक शर्मा हे 3 भागीदार असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ ज्या कंपनीला महापालिकेने ब्लॅकलिस्ट केले, ज्यामुळे काही अधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले होते, त्याच कंपनीच्या भागीदारांना पुन्हा काही अधिकारी आणि माननीयांच्या आशीर्वादामुळे काम दिले आहे असा आरोप सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे नगर वाचन मंदिरातर्फे ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या जिम्मा या पुस्तकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी रंगायणमधील आठवणींचा गोफ गुंफला. यावेळी ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर विभा देशपांडे, उपाध्यक्ष श.ग. ठकार आदी उपस्थित होते. मेहता म्हणाल्या, 1960 ते 1972 या 12 वर्षात माझ्या पिढीने पाहिलेला रंगायण हा कलानुभवाचा जिम्मा होता. या पर्वाचा स्पर्श ज्यांना झाला तो स्पर्श आजवर त्यांच्या कामातून जाणवत आला आहे. कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासह आमच्याबरोबरच्या प्रत्येकासाठी ते दिवस मंतरलेले होते. प्रत्येक नाट्यप्रयोग हा माझ्यासाठी जिम्मा होता. हा जिम्मा म्हणजेच माझे आयुष्य आहे. नवं सृजनशील करायचं असेल तर, मनाची संवेदनशीलता वाढवायची असेल तर तुमचा प्रत्येक कलांशी संपर्क असायलाच हवा. तसेच जोपर्यंत तुम्ही तुमचा ताजेपणा 5 वर्षांच्या मुलासारखा ठेवत नाही तोपर्यंत कुठल्याही कलेमध्ये भाग घेता येत नाही, असेही मेहता यांनी नमूद केले. नाटकामध्ये तुम्ही थेट प्रेक्षकांशी संवाद साधत असता, त्यामुळे थेट संवादाची सवय होते. पहिले पुस्तक लिहिताना मात्र खूप कंटाळा आला. एकटेपणा वाटायचा. आपल्या पुस्तकाचा वाचक कोण असेल हेही माहीत नव्हते.
पण गेल्या 9 महिन्यात माझे पुन्हा प्रशिक्षण सुरू झाले. पुस्तकाबद्दल वाचकांकडून आलेल्या पत्रांतून त्यांच्याशी वेगळी मैत्री निर्माण झाली आणि पुन्हा झिम्म्याची झिंग अनुभवायला मिळाल्याचे विजया मेहता यांनी सांगितले. सुभाषनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा जीर्णोद्धार प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पूजा, होम हवन करण्यात आला. ज्येष्ठ प्रकाशक अप्पासाहेब परचुरे, साई भक्त चंद्रकांत ठक्कर, रमेश परमार, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बाप्पू भावे, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष बाबा शिंदे, सरचिटणीस प्रदीप भालेराव, उपाध्यक्ष सुरेश जगताप, विजय खळे, श्री साई कृपा ऑटो रिक्षा संघटनाचे बाळासाहेब पायगुडे, अरुण थोपटे, सुरेश देशपांडे, मोहन नवले, दत्तात्रय पवार, अर्जुन शिंदे आदी याप्रसंगी उपस्थित होते. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भक्ती संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. गंगूबाई नॉन मॅट्रिक नंतर विनोद सम्राज्ञी निर्मिती सावंत आता 1760 या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. अंबा बगावतकर असे धमाल नाव असलेली हेड कॉन्स्टेबल निर्मिती सावंत यांचा अष्टपैलू अनुभव आणि सासू सुनेच्या नात्यातील धमाल मजा आणणारी 1760 सासूबाई ही विनोदी मालिका 2 सप्टेंबर पासून ETV मराठी या वाहिनीवर सुरू होत आहे. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता या मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे. निर्मिती सावंत यांच्यासह मानसी कुलकर्णी, कमलाकर सातपुते, आशिष पवार यांच्याही या मालिकेत भन्नाट भूमिका असणार आहेत. गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेनंतर परत छोट्या पडद्यावर पुन्हा काम करताना आनंद वाटतोय असे निर्मिती सावंत यांनी सांगितले. मालिका आणि भूमिकेविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मधल्या काळात विनोदाचा ट्रेंड बदलला. मला करण्यासारखं काही वाटलं नाही, त्यामुळे मी मालिका केली नाही. या मालिकेचा प्रस्ताव आला तेव्हा लगेच ती आवडली. गंगूबाई मालिकेचे लेखक राजेश देशपांडे तसंच दिग्दर्शक गिरीश मोहिते अशी टीम इथे जमल्याने मजा येणार आहे. अंबा कॉन्स्टेबल ही वेगवेगळ्या केसेस सोडवण्यासाठी कशी धमाल करते ते पाहता येणार आहे. ती थोडीशी वेंदळी आहे. यातही सासू सुनेचं नातं वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे. प्रेक्षकांचा या मालिकेला प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. निर्मिती सावंत यांच्याबरोबर काम करताना विनोद, त्यांचा अचूक टायमिंग यासह अभिनयातले बारकावे शिकता आले असे मानसीने सांगितले. कोण होईल मराठी करोडपती नंतर ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असा विश्वास वाटतो. त्या दृष्टीने ETVने नियोजन केले असल्याचे वायकॉम 18च्या संजय उपाध्यक्ष यांनी सांगितले. MIT विद्यापीठाच्या वतीने दूरसंचार आणि रोड सुरक्षा या विषयावर शुक्रवार दिनांक 30 ऑगस्टला विवेकानंद सभागृह MIT कॅम्पसमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात अपघातग्रस्तांच्या समस्यांवर आधारित बुद्धिमान वाहतूक प्रणाली आणि चालक सुरक्षेसाठी प्रमाणित ITC प्रामाण्यावर आणि टेलिमॅटिक्स क्षेत्रातील भविष्यकालीन तंत्र आणि तंत्रज्ञान या विषयावर चर्चा होणार आहे, अशी माहिती MITचे प्रकल्प संचालक डॉक्टर मिलिंद पांडे यांनी दिली.